नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी शफी शेखला मारहाण करण्यात आली आहे। नाशिक रोड कारागृहामध्ये इतर कैद्यांकडून शफी शेखला मारहाण केल्याचा आरोप त्याने केलेला आहे। सुनावणीच्या दरम्यान स्वतः शफी शेखने ही माहिती कोर्टात दिली आहे। धर्मांतर प्रकरणामध्ये आज शफी शेख आणि मेमन या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, कोर्टामध्ये आरोपींनी काय सांगितलं? निश्चितपणे खरं तर नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणी आज नाशिकच्या कोर्टामध्ये शफी शेख आणि रजा मेमन या दोघांना हजर करण्यात आलं होतं। यामध्ये या सगळ्या प्रकरणात संशयित आरोपी शफी शेख यानं कोर्टाला सांगितलं की ज्या नाशिक रोड कारागृहात सध्या त्याला ठेवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी इतर कैद्यांकडून त्याला मारहाण करण्यात आलेली आहे। या सगळ्या प्रकरणाची नोंद जी आहे ती आता न्यायालयानं घेतलेली आहे। सध्या हे सगळे आरोपी जे आहेत ते न्यायालयीन कोठडीमध्ये असल्या कारणाने नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये आहेत। आताच मात्र त्यांना या ठिकाणी न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। 18 एप्रिल पर्यंत या दोन्ही आरोपींचा मुक्काम जो आहे तो आता पुन्हा पोलीस कोठडीत राहणार आहेत। शफीवर आतापर्यंत 4 तर रजावर 3 वेगवेगळे गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। मात्र आज या ठिकाणी कोर्टामध्ये शफी शेखनं असं सांगितलं की ज्या नाशिकच्या कारागृहात तो थांबलेला आहे त्या ठिकाणी इतर कैद्यांकडनं त्याला मारहाण झालेली आहे आणि याची नोंद जी आहे निखिला ती न्यायालयानं देखील घेतलेली आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या धन्यवाद चंदन। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे या संदर्भात ती आपण पाहूयात। तर शफी शेख आणि रजा मेमन या दोघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शफी शेख, रजा मेमन या दोघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिकमधल्या धर्मांतरण प्रकरणामध्ये शफी शेखला कैद्यांकडनं मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्याने केलाय। सुनावणीच्या वेळेला त्यानं कोर्टामध्ये ही माहिती दिली। त्यानंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी या दोघांना सुनावण्यात आलेली आहे। ही थेट दृश्य आपण पाहतो नाशिकमधल्या धर्मांतर प्रकरणामधील संशयित आरोपी शफी शेख आणि मेनन या दोघांना आज कोर्टात हजर करण्यात आलं। 3 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे।